चला नेक्स्ट चॅप्टर आहे अंडरस्टँडिंग ऑफ इलेक्ट्रिक सर्किट. त्याच्यात फर्स्ट टॉपिक इलेक्ट्रिक सर्किट. व्हॉट इज मीन बाय इलेक्ट्रिक सर्किट? इलेक्ट्रिक सर्किट मीन्स वायरचा एक क्लोज लूप असतो, त्याच्यामधून इलेक्ट्रॉन फ्लो होतात. व्हॉट? क्लोज पाथ और क्लोज लूप ऑफ ट्रान्समिटिंग इलेक्ट्रिक करंट, फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स. ओके, त्याच्यामधून इलेक्ट्रॉन फ्लो होतात. एक क्लोज लूप असं आपण बघितलं आहे, डायग्राममध्ये बघितलं आहे. किंवा वायरिंग, आपल्याला जे घरातली वायरिंग ही पण एक इलेक्ट्रिक सर्किट आहे. कुठेतरी एक बॅटरी लावलेलं असेल, बॅटरीला कुठेतरी एखादा बल्ब किंवा काहीतरी रेजिस्टन्स असेल. ओके, बट दॅट्स लूप मस्ट बी क्लोज. What must be closed? This is capacitor, this is resistor, same this is load. एक लोड लावला आहे. ओके, आणि दिस इज बॅटरी प्लस मायनस, याला म्हणणार इलेक्ट्रिक सर्किट. याच्यामधून काय होतं? इलेक्ट्रॉन्स फ्लो होतात. ओके, बट आपण डायरेक्शन असं का दाखवतो? कारण करंटच्या डायरेक्शनवर ऑलवेज इलेक्ट्रॉन्सच्या अपोजिट डायरेक्शन, फ्लो ऑफ इलेक्ट्रॉनचे जे डायरेक्शन असेल, इलेक्ट्रॉनचे जे फ्लो होण्याचे डायरेक्शन असेल त्याच्या अपोजिट डायरेक्शनला दाखवतात. म्हणून याचे डायरेक्शन आपण असं दाखवतो सर्किटमध्ये. इकडून असं करंट गेला, ॲक्च्युली इलेक्ट्रॉन फ्लो होतात. प्रोटॉन तर कधी फ्लो होत नाही. पॉझिटिव्ह चार्ज कधी मूव्ह होत नाही. मूव्ह फक्त एकच गोष्ट होते, म्हणजे इलेक्ट्रॉन. चार्ज ज्यावेळेस फ्लो होता असं म्हणतो आपण, याचा अर्थ काय होतं की इलेक्ट्रॉन फ्लो होत आहेत. सो इलेक्ट्रिक सर्किट मीन्स क्लोज पाथ थ्रू विच इलेक्ट्रॉन्स मूव्ह and then we will say current is flowing through the circuit. Okay, electrons leave the circuit through a load, okay, or to the ground, thus completing the closed circuit. Obviously हे इलेक्ट्रॉन कुठे लिव का लोड मध्ये चालले जातात आणि आपल्याला इथून एनर्जी मिळून जाते. ओके, अदरवाईज काही वेळेस तुम्ही ही सिम्बॉल बघितलं असेल, ग्राउंड केलेलं असतं. ग्राउंड केलेलं म्हणजे काय? एक वायर अर्थला कनेक्टेड असते, आपल्या घरात पण असते, तिथून इलेक्ट्रॉन अर्थमध्ये चालले जातात. ओके, तसं ते सर्किटमधून बाहेर निघून जातात. नेक्स्ट, सर्किट कन्सिस्ट बॅटरी. आता सांगितलं मी, सर्किटमध्ये बॅटरी न वायर दोन तर मेन गोष्टी असतील. त्याशिवाय, कारण बॅटरी नसेल तर एनर्जी येणार नाही सर्किटमध्ये, करंटच फ्लो होणार. आणि वायर नसेल तर फ्लो कुठून होईल? कशामधून होईल? ओके, आणि लोड असतं. लोड मीन्स फॅन, रेजिस्टरला पण आपण लोड म्हणू शकतो. लोड मीन्स काय? एनिथिंग विच हॅज टू कन्झ्युम एनर्जी. इलेक्ट्रिक एनर्जी जे कन्झ्युम करतात, ज्यांना करायची ते म्हणजे काय? लोड आहे. कोणताही गोष्ट, फॅनला एनर्जी लागते, तो काय करतो? आपली जी आपल्या घरात जी पॉवर येते, लाईट येते, ते जे MACB मधून आपल्या घरात पॉवर येते, त्या पॉवरला यूज करून तो आपल्याला हवा देतो. तो काय करतो? ते इलेक्ट्रिक पॉवर कन्झ्युम करून घेतो. त्याचे कन्वर्ट करतो, ह्याला गोष्ट आहे, पण ते कन्झ्युम करतो. मीन्स कन्झ्युमर, इलेक्ट्रिक करंटच्या कन्झ्युमर म्हणजे लोड. संपली गोष्ट. एनर्जी फॉर फ्लोइंग द इलेक्ट्रॉन इज प्रोव्हाइडेड बाय द बॅटरी. हे तर मी आता सांगितलं. आता टू टाईप्स ऑफ इलेक्ट्रिक एलिमेंट्स आहेत. इलेक्ट्रिक सर्किट आहे, टू टाईप्स ऑफ इलेक्ट्रिक एलिमेंट्स. एलिमेंट्स कोणाला म्हणतो आपण? रेजिस्टर, कॅपॅसिटर, ह्या ज्या गोष्टी आहेत, म्हणजे सर्किटमध्ये जेही वस्तू यूज केलेल्या आहेत, वस्तू म्हणण्यापेक्षा ऑब्व्हियसली वस्तू म्हणण्यापेक्षा ऑब्व्हियसली वस्तूच. सर्किटमध्ये ज्याही गोष्टी यूज केल्या आहे, वायर सोडून सर्वांना एलिमेंट्स म्हणतात. बॅटरी एलिमेंट, रेजिस्टर एलिमेंट, कॅपॅसिटर एलिमेंट, फॅन असेल फॅन पण एलिमेंट आहे, सर्व. आता ह्या एलिमेंटला काय केलं आहे? क्लासिफाय केलं आहे दोन टाईप्समध्ये. फर्स्ट टाईप काय? ॲक्टिव्ह एलिमेंट्स. फर्स्ट टाईप आहे ॲक्टिव्ह एलिमेंट्स. बघा, नेम इज इंडिकेटेड. ॲक्टिव्ह, तो ते ॲक्टिव्ह असतो. ॲक्टिव्हसारखं काहीतरी तो काम करणार आहे. ॲक्टिव्ह एलिमेंट्स ते असतात जे एनर्जी डेव्हलप करतात, एनर्जी क्रिएट करतात. डेव्हलप म्हणण्यापेक्षा एनर्जी क्रिएट करतात. फॉर एक्झाम्पल जनरेटर. बघा, कधी कधी खेडेगावात माहिती असेल, लाईट गेल्यावर ट्रॅक्टरच्या मागे एक मशीन लावतात आणि त्याच्याने लाईट चालू करतात. त्या मशीनला म्हणतात जनरेटर. ते जनरेटर काय करतं? ॲक्च्युली ट्रॅक्टर डिझेलचा यूज करून रॉड फिरवतो, आणि तो रॉड जनरेटर लावले असं मग जनरेटरचा रॉड फिरतो. आणि जनरेटर त्याचा तो जो रॉड असतो तो मध्ये एक असा मोटरच्या मध्ये बघितलं तुम्ही, तर रॉड मध्ये असतो आणि रॉड गोल गोल फिरत असतो आणि त्याच्या आजूबाजूला मॅग्नेट असतं. ओके, त्याचा यूज करून तो रॉड काय करतो? ते मॅग्नेट आणि मॅग्नेटिक फील्डचा यूज करून ते जे रॉडचे रोटेशनल मोशन आहे, म्हणजे मेकॅनिकल एनर्जी, त्या एनर्जीचं कन्व्हर्शन कुठं होतं? इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये. नंतर आपल्याला घरात लाईट मिळते. म्हणजेच जनरेटर काय काम करतो आहे? एनर्जी क्रिएट करण्यापेक्षा ट्रान्सफर करण्याचे काय एक
सर्किटमध्ये एनर्जी क्रिएट करण्याचं काम करतो, कारण जनरेटरचे केबल घराला लावले असतात. मग म्हणजेच काय, सपोज हे तुमच्या हाऊस आहे, ओके, तर जनरेटरच्या केबल घराला लावलेले असतात. ओके, मग इथं फॅन, बल्ब हे चालू होतात. याचा अर्थ काय की सर्किट इथून स्टार्ट होतं आहे. ह्याच्या पूर्ण घरामध्ये लाईट नसते आधी, हे आपलं जे पॉवर आले असते ती बंद झाल्यावर आपण जनरेटर यूज करतो. ओके, म्हणजे याच्या सर्किटमधला ही वायर लावली येते, कन्सिडर करा. आणि जनरेटर ॲज अ बॅटरीचे काम करतो, म्हणजे एनर्जी देण्याचे काम करतो. ओके, सो दिस इज वन ऑफ द पार्ट ऑफ दिस वायरिंग. पूर्ण घराच्या लाईटिंगचा जे एक पार्ट आहे, म्हणजे पूर्ण घराची जी लाईटिंग आहे तुम्ही त्याला जे एक सर्किट कन्सिडर केलं तर जनरेटर इज अ वन ऑफ द पार्ट ऑफ दॅट सर्किट अँड विच ट्रान्सफर भले या ट्रॅक्टरमधलं ट्रॅक्टरच्या रोटेशनल एनर्जीचे ट्रान्सफॉर्मेशन करतो आहे. आय नो दॅट, स्वतः क्रिएट नाही करत एनर्जी, पण या सर्किटसाठी तो एनर्जी प्रोव्हाइडेड आहे. ऑब्वियसली इलेक्ट्रिकल एनर्जी तो प्रोव्हाइड करतो आहे. सो दिस इज अ इलेक्ट्रिकल, तर आपण म्हणून याला इलेक्ट्रिक एलिमेंट्स म्हणू शकतो. आणि तो कोणता एलिमेंट्स आहे, ॲक्टिव्ह एलिमेंट्स, कारण तो एनर्जी प्रोव्हाइड करतो आहे. डेव्हलप आणि क्रिएट हे वर्ड्स यूज नका करू. ॲक्च्युली ते वर्ड्स बुकमध्ये क्रिएट का डेव्हलप वर्ड यूज केला आहे ते नका यूज करू. ॲक्च्युली प्रोव्हाइड यूज करा. ऑल द एलिमेंट्स ऑफ इलेक्ट्रिक सर्किट विच प्रोव्हाइड द एनर्जी कॉल्ड ॲज ॲक्टिव्ह एलिमेंट्स. ओके, बॅटरी पण आहे, जनरेटर बॅटरी पण तेच करतं. बॅटरी पण काय करतं, एनर्जी प्रोव्हाइड करण्याचं काम करतं. कॉन्स्टंट व्होल्टेज क्या व्होल्टेज सॉरी तर एनर्जी क्या कॉन्स्टंट व्होल्टेज प्रोव्हाइड करण्याचं काम करतात ते ॲक्टिव्ह एलिमेंट्स. अजून कोणते, डायोड पण आहे, ॲम्प्लिफायर पण आहे. याच्यात जनरेटर आणि बॅटरी जे बघितलं तर इंडिपेंडंट आहे, हे इंडिपेंडंट आहे. हे काय आहे, हे इंडिपेंडंट आहे. काय काय, जनरेटर अँड बॅटरी हे दोघं इंडिपेंडंट ॲक्टिव्ह एलिमेंट्स आहेत. दुसरे जे बघितलं तुम्ही तर डायोड आहे और ॲम्प्लिफायर आहे. हे पण ॲक्टिव्ह एलिमेंट्स आहेत. ॲम्प्लिफायर आणि डायोड पण एनर्जी प्रोव्हाइड करतात, पण हे डिपेंडंट आहे, हे डिपेंडंट आहे. लक्षात ठेवा, ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चनमध्ये येऊ शकतात, ऑब्जेक्टिव्हमध्ये येतील ते. सेकंड टाईप जो आहे तो म्हणजे पॅसिव्ह कॉम्पोनंट. पॅसिव्ह कॉम्पोनंट म्हणजे सॉरी पॅसिव्ह एलिमेंट. पॅसिव्ह एलिमेंट कोणते एलिमेंट आहे, विच एलिमेंट बाय विच द इलेक्ट्रॉन्स आर फ्लो विच आर रिस्पॉन्सिबल फॉर डिक्रीजिंग और इंक्रीजिंग द व्होल्टेज. ओके, पॅसिव्ह एलिमेंट कोणते, जे एनर्जीने प्रोव्हाइड करत, जे करंट व्होल्टेजने प्रोव्हाइड करत. पॅसिव्ह एलिमेंट सर्किटमधले ते एलिमेंट आहे ज्याच्यामधून करंट फ्लो होतो अँड ते रिस्पॉन्सिबल असतात, फक्त करंट फ्लो होतं त्यांच्यातून, आणि ते काय करतात, करंटला डिक्रीज इन्क्रीज करण्याचे काम करतात. फक्त एवढंच आहे. काय करतात ते, करंटला डिक्रीज आणि इन्क्रीज करण्याचे काम करतात, व्होल्टेजला डिक्रीज आणि इन्क्रीज करण्याचे काम करतात. फॉर एक्झाम्पल काय, रेजिस्टर. रेजिस्टरची डेफिनेशन काय, अपोज द फ्लो ऑफ करंट, तो करंटला डिक्रीज कमी करण्याचे काम करतो. अजून दुसरा बघितला तर कॅपॅसिटर. अजून बघितलं तर इंडक्टर. कॅपॅसिटर काय करतो, कॅपॅसिटर असा एलिमेंट आहे जो ज्याच्यामध्ये कॅपॅसिटी असते चार्ज स्टोअर करण्याची. कॅपॅसिटर काय करतो, चार्ज स्टोअर करतो, म्हणजेच काय होतो, एनर्जी स्टोअर करून घेतो इन द फॉर्म ऑफ इलेक्ट्रोस्टॅटिक्स. व्हॉट, इलेक्ट्रोस्टॅटिक्स एनर्जीच्या फॉर्ममध्ये तो इलेक्ट्रोस्टॅटिक्सच्या फॉर्ममध्ये तो एनर्जी स्टोअर करून घेतो. चार्ज इज द टर्म्स विच रिलेटेड विथ इलेक्ट्रोस्टॅटिक्स. ओके, चार्ज स्टोरेज करतो म्हणजे एनर्जी स्टोरेज करतो. म्हणजेच कॅपॅसिटरची डेफिनेशन, इट हॅज अ कॅपेबिलिटी टू स्टोर द चार्जेस, इट हॅज अ कॅपेबिलिटी टू स्टोर द एनर्जी इन द फॉर्म ऑफ इलेक्ट्रोस्टॅटिक्स. ओके, आणि इंडक्टर काय करतो, सेम एनर्जी स्टोअर करण्याचं काम करतो, बट इन द फॉर्म ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक. इन द फॉर्म ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन ऐकलं असेल, तिथून इंडक्टरची उत्पत्ती होते असं म्हणू शकतो आपण. त्याचे ते प्रिन्सिपल यूज करून इंडक्टरला तयार करण्यात आलं. आपल्याला फक्त डेफिनेशन आहे, हे सगळ्या डीपमध्ये नाही. ओके, सो नेक्स्ट वन इज नेक्स्ट टॉपिक आहे अल्टरनेटिंग करंट. पॅसिव्ह कॉम्पोनंट कोणते, ॲक्टिव्ह कॉम्पोनंट कोणते, लक्षात ठेवा. ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चनमध्ये राहील फिक्स क्वेश्चन एक. बघा याचे क्वेश्चन बँक तयारच नाही करत विद्यापीठवाले, तर मग तुम्हाला ते लक्षात ठेवायचे कोणतं काय कुठं काय असं. याचे क्वेश्चन बँक मागच्या वेळेस पण तयार केली नव्हती, यावेळेस पण काय माहिती होते का असं. नंतर अल्टरनेटिंग करंट म्हणजे AC करंट.
ओके. अल्टरनेटिंग करंट कसं का तयार होतं, तर कंडक्टिंग लूप, एक वायरचा लूप एक मॅग्नेटिक फील्डमध्ये मूव्ह करतात. दिस इज अ मॅग्नेट. याची काय डायग्राम नाही आहे, पण सांगतोय मी. मॅग्नेटिक फील्डमध्ये एक लूप रोटेट करणार, त्यावेळेस तुम्हाला इथं करंट मिळतं. हे दोन टर्मिनलमध्ये बघा, मॅग्नेटिक फील्डमध्ये ज्यावेळेस तुम्ही लूप रोटेट करतो त्यावेळेस AC करंट तयार होतं. म्हणजे AC करंट कुठं जनरेट होतं, कसं जनरेट होतं, कंडक्टिंग लूप रोटेट इन एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड. ओके. ॲप्लिकेशन ऑफ ACचे ॲप्लिकेशन कुठे आहे, RLC सर्किटमध्ये. RLC सर्किट मीन्स रेजिस्टर, इंडक्टर अँड कॅपॅसिटर, नाव ऐकलं असेल. RLC सर्किटमध्ये याचा यूज केला जातो व्हाया EMF ऑफ AC सोर्स. EMFच्या थ्रू किंवा AC सोर्सच्या थ्रू RLC सर्किटमध्ये AC करंटचा यूज केला जातो. फ्रिक्वेन्सी काय ACची, वन ऑफ द इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. मला वाटतं 100% हा क्वेश्चन राहील ऑब्जेक्टिव्ह पेपर तुमच्या पेपरमध्ये. 100% क्वेश्चन राहील. काय फ्रिक्वेन्सी ऑफ AC. तर बघा, फ्रिक्वेन्सी ऑफ ACची रेंज आहे 50 हर्ट्स टू 60 हर्ट्स. 50 हर्ट्स टू 60 हर्ट्स हे फ्रिक्वेन्सी ऑफ ACची रेंज आहे. इंडिया म्हणजे ॲक्च्युली हे कुठं रेंज आहे, तर वेगवेगळ्या कंट्रीमध्ये वेगवेगळी रिक्वायरमेंट याची. डिफरंट कंट्री हॅज डिफरंट रिक्वायरमेंट. सो 50 हर्ट्स टू 60 हर्ट्स ही तर रेंज याच्यामध्ये काहीतरी राहील. पण अगर तू आपण इंडियाचा विचार केला तर दिस इज फॉर इंडिया 50 हर्ट्स. ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चनमध्ये या तर रेंज विचारली जाईल, अदरवाईज इंडियामध्ये किती फ्रिक्वेन्सी आहे ACची असं विचारलं जाईल. ओके. तर ती 50 हर्ट्स असेल. 100% क्वेश्चन राहील. मी जे राहिलो असतो एक्झामिनर क्वेश्चन पेपर तयार करण्यासाठी मला दिला असता तर मी हा क्वेश्चन नक्की विचारला असता, कारण फेमस आणि इम्पॉर्टंट गोष्ट आहे ती. मग अल्टरनेटिंग करंटला एक्सप्रेस कसं केलं जातं, ॲनालिसिस करण्यासाठी आपल्याला काहीतरी फॉर्म्युले लागतात. मग याला एक्सप्रेस कसं केलं जातं, तर याला एक्सप्रेस सायनोसायडल ऑसिलेटिंग EMFमध्ये सायनोसायडल ऑसिलेटिंग EMF प्रोड्यूस अँड AC करंट. AC करंट कुठून प्रोड्यूस होतं, सायनोसायडल ऑसिलेटिंग EMF मधून. ओके. सो याला सायनोसायडल ऑसिलेशन. सो याला डिफाईन कसं केलं गेलं आहे, E इज इक्वल टू करंटने AC व्होल्टेज डिफाईन करतो, नंतर करंट डिफाईन करतो. E इज इक्वल टू EM साइन ओमेगा टी. W नाही, तो ओमेगा आहे. याच्यामध्ये EM काय आहे, मॅक्झिमम ॲम्प्लिट्यूड. ओके. ओमेगा काय, अँग्युलर स्पीड. टी ऑब्वियसली टाईम आहे. ओके. ओमेगा टी हे पूर्ण घेतला हा एवढा प्रोडक्ट, तर याला म्हणतात फेज. व्हॉट, फेज ऑफ EMF. फेज ऑफ EMF. ओके. काय आहे EMFची डेफिनेशन. कोणतं EMF, ज्यावेळेस टू मॅग्नेट्समध्ये मॅग्नेटिक फील्ड तयार करतात, त्याच्यामध्ये कॉईल रोटेट करतात, त्यावेळेस कॉईलच्या टर्मिनलमध्ये EMF क्रिएट होतं, आणि तेच EMF विच विल बी रिस्पॉन्सिबल फॉर द AC करंट, त्याला AC EMF म्हणतात. ते AC EMFला असं AC EMF म्हणजे काय, व्होल्टेज, साधं सिंपल भाषेत व्होल्टेज, त्याला असं डिफाईन करण्यात आलं आहे. ओके. EM ऑफ साइन ओमेगा टी. EM इज द मॅक्झिमम ॲम्प्लिट्यूड आहे, ओमेगा इज अँग्युलर स्पीड आहे, टी इज अ टाईम आहे, साइन इज अ ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन हे आपल्याला माहिती आहे. ओके. सो सेम सायनोसायडल करंट कसं येईल, मग सायनोसायडल करंटची जी डेफिनेशन आहे ती डिफाईन होते, स्मॉल आयने दाखवतात, इकडं कॅपिटल I फक्त. दिस इज मॅक्झिमम ॲम्प्लिट्यूड सेम आहे, इंटू साइन ओमेगा टी मायनस फाय. व्हॉट, साइन ओमेगा टी मायनस फाय इज इक्वल टू I साइन ओमेगा टीला. आता एक गोष्ट इन जनरल, ओमेगा काय, अँग्युलर स्पीड आहे, अँग्युलर स्पीडला 2π/2
टी असं पण लिहिता येतं, कॅपिटल टी घ्या किंवा स्मॉल टी घ्या असं पण लिहिता येतं. म्हणजे काय, अँग्युलर स्पीड म्हणजे काय, एक रोटेशन कंप्लीट करायला किती सॉरी स्पीड म्हणजे काय, डिस्टन्स अपॉन टाईम. ओके, अँग्युलर स्पीड म्हणजे काय की ज्यावेळेस पार्टिकल सर्क्युलर मोशनमध्ये रोटेट करत असतो त्यावेळेस आपण अँग्युलर स्पीड घेतो, मग पूर्ण रोटेशन कंप्लीट करायला सपोज मला कॅपिटल टी एवढा टाईम लागला, तर डिस्टन्स किती लागला, तर बघा हा जो अँगल असेल हा पूर्ण असा अँगल येईल आणि तो किती असतो 2π एवढा असतो. ओके, मग 2π इज अ डिस्टन्स, टी इज अ टाईम, सो अँग्युलर स्पीड 2π/t. ओके, पण 1/t म्हणजे फ्रिक्वेन्सी घेतो आपण, सो 2π/t इंटू एफ. 1/t म्हणजे फ्रिक्वेन्सी घेतो, सो वी कॅन पुट अँग्युलर स्पीड इज इक्वल टू π/f, सॉरी अँग्युलर स्पीड इज इक्वल टू 2π इंटू एफ, आपण हे पुट करू शकतो. सो इथं 2πf इंटू टी, हा टी ॲज इट इज -5, दिस इज क्वेश्चन. ओके, इथं हे जर बघितलं हे पूर्ण एवढी क्वांटिटी ω_t -5 इज अ फेज, काय तो फेज आहे. ओके, अँड फक्त फाय जे बघ, फायला काय म्हणतात, फाय इज अ फेज कॉन्स्टंट. फाय काय, फेज कॉन्स्टंट, फाय फेज कॉन्स्टंट. म्हणजे दोन डेफिनेशन आहेत, दिस इज फॉर EMF and this is for current. What? करंट अँड EMF साठी. बघा EMF साठी लिहून घेतो मी लागलेस, E इज इक्वल टू कॅपिटल EM साइन ω_t आणि करंटसाठी कॅपिटल I साइन, याचं काम होऊन गेलं ω_t -5. आता थोड्या वेळ आधी का सांगितलं मी की AC कुठं यूज केला, तर AC करंट RLC सर्किटमध्ये. RLC सर्किट मीन्स R मीन्स रेजिस्टर, L मीन्स इंडक्टर आणि C मीन्स कॅपॅसिटर. सो 1 बाय 1 बघू. तर फर्स्ट सर्किट आहे त्याला म्हटलं आता रेजिस्टिव्ह लोड सर्किट. फर्स्ट काय, रेजिस्टिव्ह लोड सर्किट. फर्स्ट काय, रेजिस्टिव्ह लोड सर्किट. बघा रेजिस्टिव्ह लोड सर्किट म्हणजे लोड ॲज अ रेजिस्टन्स ॲज अ लोड म्हणून यूज होईल. या सर्किटमध्ये फक्त तुम्हाला दोन गोष्टी मिळतील. फर्स्ट थिंग बॅटरी, तिथं इम्पॉर्टंट आहे, आणि सेकंड थिंग काय, त्याला पॅरलल असं म्हणू शकतो आपण लोड. दिस इज बॅटरी, बॅटरी ईने दाखवू आपण, करंटचे डायरेक्शन हे. ओके, दिस इज रेजिस्टन्स, आणि रेजिस्टन्सच्या क्रॉसमध्ये जो व्होल्टेज ड्रॉप होईल त्याला आपण VRने दाखवू. ओके, सो अकॉर्डिंग टू किर्चॉफ्स लॉ, क्लोज लूप जर असेल तर त्याच्या समेशन ऑफ व्होल्टेज ऑलवेज 0 येतं. सो E - VR इज इक्वल टू 0. VR काय घेतलं, कारण ड्रॉप व्होल्टेज आहे म्हणून मायनस घेतला आपण VRला. रेजिस्टन्सच्या क्रॉसमध्ये व्होल्टेज ड्रॉप होते म्हणून मायनस घेतलं. सो E इज इक्वल टू VR. सो VR इज इक्वल टू E. बट E काय आहे, E डिफाईन होतो असा. सो दॅट्स EM साइन ω_t. काय झालं, EM साइन ω_t. ओके, बट दिस EM काय, ॲम्प्लिट्यूड, याच्या ॲम्प्लिट्यूड, या सोर्सच्या जे करंट EMF आहे जे डेव्हलप झालं त्याचे ॲम्प्लिट्यूड, आणि याच्या ॲम्प्लिट्यूड ऑलवेज सेम असतं जे ड्रॉप होणार आहे. सो VR इज इक्वल टू VM साइन ω_t असं लिहिलं आहे. EMच्या जागेवर VM इज अ रेजिस्टरच्या क्रॉस जे व्होल्टेज ड्रॉप होणार आहे त्याचे ॲम्प्लिट्यूड आहे, नॉट अ व्होल्टेज. ओके, व्होल्टेज VRच आहे, त्याचे ॲम्प्लिट्यूड आहे. सो त्याला आपण असं. ओके, नाव आपल्याला माहिती की ओम्स लॉ का म्हणतो, ओम्स लॉ म्हणतो की व्होल्टेज V इज इक्वल टू IR, व्होल्टेज ड्रॉप रेजिस्टर इज इक्वल टू करंट थ्रू रेजिस्टर इज इक्वल टू प्रोडक्ट ऑफ करंट इंटू रेजिस्टन्स ऑफ दॅट रेजिस्टर. ओके, सो करंट काय येईल इथून, बेसिक डेफिनेशन यूज करतो मी, V/R. ओके, सो इन दिस केस AC करंट किती येईल मग, सो AC करंट येईल रेजिस्टरच्या क्रॉसमध्ये जे व्होल्टेज ड्रॉप होतं ते डिवाइड बाय R. ओके, सो VR काय,
व्ही आर ए व्ही एम, हा आर एज कॅपिटल, सॉरी ॲज इट इज साइन ओमेगा टी. सो दिस इज करंट फॉर अ रेजिस्टिव्ह लोड सर्किट. पण तुम्ही जी जनरल डेफिनेशन बघितली रेजिस्टरमधली, रेजिस्टरमधून जाणाऱ्या करंटची जनरल डेफिनेशन बघितली इन जनरल, हां, तर ती येते आय इज इक्वल टू आय एम वॉट, आय इज इक्वल टू आय एम साइन ओमेगा टी मायनस फाय. ही जनरल डेफिनेशन आहे करंटची, ही जनरल डेफिनेशन आहे. ओके, सो आता ही डेफिनेशन बघा आणि ही दोघांना जर कम्पेअर केलं तर फर्स्ट थिंग आय एम म्हणजे काय येतोय व्ही एम अपॉन आर. ओके, ॲम्प्लिट्यूड ऑफ दिस करंट. ओके, हे दोघांना हे 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 आणि हे असं कम्पेअर केलं, या साईडला बघा आय या साईडला ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आहे, ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचा कोएफिशियंट व्ही एम अपॉन आर आहे, इथं आय एम आहे, आय एम इज इक्वल टू व्ही एम अपॉन आर. फर्स्ट थिंग. सेकंड थिंग, ब्रॅकेटमध्ये बघा ओमेगा टी मायनस फाय, इथं फक्त ओमेगा टी, याला मी असं लिहू शकतो, ऑब्वियसली लिहू शकतो ओमेगा टी मायनस झिरो काय येईल, ओमेगा टी येईल, मी असं लिहू शकतो. मग हे दोघं ब्रॅकेट जर कम्पेअर केले तर फाय इज इक्वल टू काय येईल, झिरो. म्हणजे फेज डिफरंट काय व्होल्टेज आणि करंटमध्ये झिरो. साधं सिंपल, फेज डिफरंट काय व्होल्टेज आणि करंटमध्ये झिरो. सो फेज डिफरंट between voltage and current will be 0. Okay. सो डायग्राम काढले, याचे दोन डायग्राम काढले आहेत, हे आता मी इरेज करतो, याचे काही काम नाही. फेज डिफरन्स 0 आहे म्हणजे स्टार्टिंग पॉईंट आणि म्हणजे सायकल जर तुम्ही दाखवलं, सायकल दाखवताना बघा असं घेतलं आहे, इकडं टाईम आहे, या डायरेक्शनला व्होल्टेज पण आहे आणि करंट पण आहे, दोघं एकाच ग्राफमध्ये दोघं ग्राफ काढले. व्होल्टेज येतं, व्होल्टेजचा ग्राफ असा येईल. ओके, करंटचा ग्राफ पण तसाच येतो, असं आहे, थोडंसं मोठं आहे फक्त, बट स्टार्टिंग सेम असेल. दिस इज T/2, सॉरी T/2, दिस इज T. सायकल सेम वेळेस कंप्लीट होईल. दिस इज VR, दिस इज IR. रेजिस्टन्ससाठी R सप्रेसला यूज केला, बाकी काही नाही. ओके, तो डायग्राम लक्षात ठेवा, तिघा गोष्टींसाठी RLC तिघं सर्किटसाठी वेगवेगळा डायग्राम आहे, याच्यासाठी हे डायग्राम. ओके, आता याला जर याला हां सॉरी फेज आर द सेम फॉर व्होल्टेज अँड करंट म्हणजे काय, मॅक्झिमम याची मॅक्झिमम व्हॅल्यू बघा बरोबर T/2 इथं येते आणि याची मॅक्झिमम व्हॅल्यू तिथे येते, याची मिनिमम व्हॅल्यू इथं म्हणजे बरोबर सेम टायमाला मिनिमम, सेम टायमाला मॅक्झिमम व्हॅल्यू मिळतात. ओके, यानंतर एक फेजर डायग्राम आहे. फेजर डायग्राममध्ये काय करतो आपण, अँगलमध्ये दाखवतात व्होल्टेज आणि करंट. ओके, सो फेजर डायग्राम आहेत ते बुकमध्ये दिले आहेत. फेजर डायग्राम सेम आहे, दिस इज VR, दिस इज IR, सेम डायरेक्शनला अँगल आहे ओमेगा टी, कारण फाय 0 आला आहे, अँगल आहे ओमेगा टी. इकडं करंट आहे आणि इकडं येतं टाईम, याला म्हणतात फेजर डायग्राम. काही नाही, फक्त फिगर्स आहे, आपल्याला काही एवढं नाही. सेकंड जो आहे RLC सर्किट आहे. आता आपण सेकंड जो सर्किट बघू, RLC म्हणलं, आता रेजिस्टिव्ह झाला तर सेकंड सर्किट जर बघितलं तर सेकंड सर्किट आहे कॅपॅटिव्ह लोड सर्किट, कॅपॅसिटिव्ह लोड सर्किट. ऑब्वियसली त्याच्यात ते रेजिस्टिव्ह लोड सर्किटमध्ये रेजिस्टर होता, कॅपॅसिटिव्ह लोड सर्किटमध्ये का असेल, कॅपॅसिटर नसेल, बॅटरी एक कॅपॅसिटर लावला आहे, सम एवढंच सर्किट असेल. सोर्स, दिस इज सोर्स, AC सोर्स आहे, बॅटरी AC सोर्स आहे, हा C आहे, VC आहे, आणि याचे जे करंट असेल कॅपॅसिटरमध्ये जाणार करंट ते IC आहे. ओके, इथं VC जे बघितला तर VC डिफाईन लाईक दिस, कॅपिटल VC साइन ओमेगा टी, हा स्मॉल आहे, हां स्मॉल VC, हां याला स्मॉल कसं दाखव, ठीक आहे, याला आपण कॅपिटल करून देऊ, आणि दिस इज स्मॉल VC. व्होल्टेज थ्रू दिस कॅपॅसिटर इज डिफाईन ॲज सच लाईक दिस. VC काय,
ॲम्प्लिट्यूड ऑफ दिस व्होल्टेज, हा व्ही सी असा डिफाईन होतो आहे आणि ते ॲम्प्लिट्यूड आहे. ओके, बट फ्रॉम डेफिनेशन ऑफ कॅपॅसिटर, मग कॅपॅसिटरची बेसिक डेफिनेशन बघितली तर डेफिनेशन काय, कॅपॅसिटर हॅज द ॲबिलिटी टू स्टोर द चार्जेस. ओके, अँड दॅट चार्जेस इज गिवन बाय कॅपॅसिटन्स ऑफ कॅपॅसिटर capacitance of capacitor into voltage across capacitor. What voltage, small v घ्या, voltage across capacitor, दोघांचा प्रोडक्ट येतो व्ही सी केला किंवा याला असं लिहा, दिस इज अ कॅपॅसिटन्स ऑफ कॅपॅसिटर आणि व्होल्टेज अक्रॉस कॅपॅसिटर. याच्यामध्ये किती चार्ज स्टोर झाले तर ते असे लिहिले आता. ओके, सी करून घेतो, कॅपॅसिटरसाठी सी दाखवून दिला. ओके, बट व्ही सी काय, हा मी कॅपॅसिटर आधी लिहिला आणि व्ही सी लिहिलं तर मी असं लिहिलं साईन ओमेगा टी कॅपिटल, त्याची व्हॅल्यू मी तिथं पुट करून दिली. मला काय फाईन करायचे, करंट फाईन करायचे. तर करंटची डेफिनेशन काय, रेट ऑफ चेंज ऑफ फ्लो म्हणजे डेरिव्हेटिव्ह रेट ऑफ करंटची डेफिनेशन आहे रेट ऑफ फ्लो ऑफ चार्ज, म्हणजेच काय, किती वेळेमध्ये किती चार्ज फ्लो झाला. सो दॅट्स गिवन बाय डेरिव्हेटिव्ह ऑफ चार्ज विथ रिस्पेक्ट टू टाईम. किती वेळेमध्ये किती चार्ज फ्लो झाला, 1 मिनिटमध्ये किती चार्ज फ्लो झाला म्हणजे करंट, 1 सेकंडमध्ये किती चार्ज फ्लो होतो आहे तो म्हणजे करंट. ओके, बट वेगवेगळा टाईम असेल, डझंट मॅटर, बट रेट ऑफ फ्लो ऑफ चार्ज विथ रिस्पेक्ट टू टाईम असा डिफाईन होतो. आता मग क्यू सीची व्हॅल्यू काय, ही आहे, मी डेरिव्हेटिव्ह घेऊन टाकेल, डी बाय डी टी वॉट कॅपॅसिटन व्ही सी ॲम्प्लिट्यूड आहे साईन ओमेगा टी. याच्यामध्ये कॅपॅसिटन आणि व्ही सी कॉन्स्टंट आहे, डायरेक्ट बाहेरून जाईल, ॲम्प्लिट्यूड कॉन्स्टंट आहे व्होल्टेजचं, सर डायरेक्ट बाहेरून जाईल. याचे जे डेरिव्हेटिव्ह घेतला तर काय होईल, साईनचा डेरिव्हेटिव्ह काय होतो कॉस, तो येतो कॉस ओमेगा टी, पण हा बघा ओमेगा टी, सो ओमेगा आउटसाईड, दिस इज कॉस ओमेगा टी. ओके, पण ट्रिग्नोमेट्रीमध्ये अजून एक इक्वेशन आहे ते म्हणजे काय, कॉस थिटा इज इक्वल टू साईन 90 मायनस थिटा. वॉट, सॉरी 90 प्लस थिटा, 90 मायनस 90 प्लस थिटा, अजून एक इक्वेशन आहे. ओके, सो मी ते लिहितो आता इथं, हा ओमेगा इकडं, कॅपॅसिटन इकडं, व्होल्टेज ॲम्प्लिट्यूड इकडं, हा साईन 90 प्लस फाय, मी असं लिहून काय केलं मी, सॉरी गॉड, हां थिटा प्लस 90 ना. ओके, ओमेगा टी प्लस 90 असं लिहून देतो. ओमेगा टी तर थिटाचं काम करतो आहे बघा, तर ओमेगा टी प्लस 90 मी असं लिहून देतो. ते लिहिताना परत एक गोष्ट, ओमेगा सी हा जो आहे हा, याच्या जागेवर एक्स लिहिला, एक्स सी, कॅपिटल एक्स सी. आता कॅपिटल एक्स सी म्हणजे काय, रिॲक्टन्स आहे, कॅपॅसिटर रिॲक्टन्स ऑफ कॅपॅसिटर, हे कॅपॅसिटर रिॲक्टन्स लक्षात ठेवा, ते म्हणजे 1 ओमेगा इंटू सी. बघा हा ओमेगा सी, हा ओमेगा इथं आला असता, 1 ओमेगा सी म्हणजे एक्स सी खाली गेला रिॲक्टन्स. ओके, सो फायनल डेफिनेशन काय आली आपली आय सी करंटची, ही आली, दिस इज अवर फायनल डेफिनेशन. बट जनरली टोटल करंट, बट जनरल डेफिनेशन जर बघितली करंटची, इथं वरती लिहितो मी, बट जनरल डेफिनेशन जर बघितली करंटची तर ती येते आय सी इज इक्वल टू कॅपिटल आय सी साईन ओमेगा टी मायनस फाय. ही जनरल डेफिनेशन आहे करंटची. कुठं आहे, आधी लिहिली गेली ती. ओके, दोघांना जर कम्पेअर केलं, हा आय सी, हा स्मॉल आय सी, कॅपिटल आय सी इज इक्वल टू दिस, हे होऊन जाईल ॲम्प्लिट्यूडची व्हॅल्यू. ट्रिग्नोमेट्री फंक्शनमध्ये हा ब्रॅकेट, हा ब्रॅकेट, सो फाय इज इक्वल टू मायनस 90, फाय इज इक्वल टू वॉट मायनस 90. हे काढायचं होतं आपल्याला, फाय का आला मायनस 90, म्हणजे फेज डिफरन्स किती आहे 90 डिग्री, मायनस 90 डिग्री. ओके, याचा अर्थ काय होतो आहे की व्होल्टेज जर बघितलं, व्होल्टेज लॅग्स करंट बाय 90 डिग्री फेज, 90 डिग्रीने लॅग करतो आहे व्होल्टेज करंटला. मग याच्यावरून डायग्राम तयार होतील, याच्यावरून डायग्राम तयार होतील.
फर्स्ट तुम्ही वेवची डायग्राम जर ड्रॉ केली तर रेजिस्टरमध्ये जशी डायग्राम होती तशी येणार नाही, कारण तिथं फेज डिफरन्स 0 होता. इथं व्होल्टेज लॅग करंट बाय 90 डिग्री. ओके, सो करंटची जी डायग्राम बघितली तर ती अशी आहे, T/2 आणि टीला वेव कंप्लीट करतो आहे. आणि व्होल्टेज जर बघितलं तर व्होल्टेज असं आहे, दिस इज VC, दिस इज करंट थ्रू रेजिस्टर IC, इकडं करंट आणि व्होल्टेज, इकडं येतं टाईम. ओके, ही कॅपॅसिटिव्ह लोड सर्किटसाठी हे डायग्राम. ओके, आणि फेजर डायग्राम जर बघितली याची तर फेजर डायग्राम काय सांगितलं मी, व्होल्टेज लॅग्स द करंट बाय 90 डिग्री, म्हणजे करंटपेक्षा 90 डिग्रीने व्होल्टेज मागे, व्होल्टेज लॅग्स करंट बाय 90 डिग्री, पुढे करंटला तो मागे टाकतो 90 डिग्रीने. सो हा तुमचा व्होल्टेज आहे VC, तो ओमेगा टीवर आहे, आणि करंट जर बघितलं तर इकडं आहे IC, हा 90 डिग्री दोघांमध्ये, एवढा 90 डिग्री व्होल्टेज इथं तर 90 डिग्री करंट मागे. ओके, दिस इज व्हॉट फेजर डायग्राम, बुकमध्ये दिलं ते. ही तुमची VC ओमेगा टी. या डायग्राम लक्षात ठेवायचा. झालं की डिस्क्रिप्टिव्हमध्ये येईल असं काही नाही, पण ऑब्जेक्टिव्हमध्ये 4 डायग्राम दिले असतील आणि एक डायग्राम तुम्हाला चॉईस करायची असेल की कोणत्या सर्किटसाठी कोणती फेजर डायग्राम येते, ते तुम्हाला चूज करावं लागेल, बाकी काही नाही. आणि लास्ट सर्किट आहे याच्यानंतर, इंडक्टिव्ह लोड सर्किट. इंडक्टिव्ह लोड सर्किट ऑब्वियसली याच्यामध्ये काय असेल, बॅटरी, फिक्स बॅटरीचं असेल, आणि याच्यात असेल इंडक्टर, याच्यात असेल इंडक्टर कॅपिटल एलने, करंट थ्रू इंडक्टर IL आणि व्होल्टेज अक्रॉस द इंडक्टर VL ने दाखवा. सो VL इज इक्वल टू स्मॉल VL इज इक्वल टू कॅपिटल VL साइन ओमेगा टी. ओके, बट पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस द इंडक्टर इज गिवन बाय, याच्या क्रॉस जे पोटेन्शियल डिफरन्स असतं त्याची एक डेफिनेशन आहे अकॉर्डिंग टू इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन, ते म्हणजे कॅपिटल L करंट थ्रू इंडक्टर अपॉन dt, ही ती डेफिनेशन आहे. ओके, बट आपण VL काय घेतला, हा घेतला आहे. सो कॅपिटल VL साइन ओमेगा टी इज इक्वल टू VL इज इक्वल टू दिस, त्याची व्हॅल्यू मी ही पुट करतो तर ती येईल असं, म्हणजे दोघं सेम आहेत म्हणून मी एकमेकांच्या समोर ठेवून घेतलं, बाकी काही नाही. नंतर इकडं घेऊ, या साईडला घेऊ, ह्या साईडला घेऊ, L त्या साईडला जाईल. सो DIL अपॉन dt इज इक्वल टू, हा ॲम्प्लिट्यूड आहे L साइन ओमेगा टी, फक्त Lला त्या साईडला घेऊन गेला, काय नाही. दिस इज द ॲम्प्लिट्यूड आहे. हा बघा कॅपिटल डॅशवरती दाखवतो म्हणजे कॅपिटल V येतो, ॲम्प्लिट्यूड आहे, व्होल्टेज क्रॉस द इंडक्टर VL, त्याच्या ॲम्प्लिट्यूड कॅपिटलमध्ये दाखवला आहे. मला आता करंट काढायचं आहे, इथून करंट जर काढायचे असेल, असा पिसला आहे, मला जर करंट फाईंड करायचे असेल मी काय करेल, इंटिग्रेशन घेऊन टाकेल. याच्यामधून हे दोघं कॉन्स्टंट आहेत तर डायरेक्टली आउट साईडून येतील, साइन ओमेगा टी dt. काय केलं मी, इंटिग्रेशन घेऊन टाकलं. ओके, इंटिग्रेशन झाल्यानंतर मायनस VL, इंटिग्रेशन काय येईल, साईनचे इंटिग्रेशन तर कॉस ओमेगा टी, कॉस येतं का, सॉरी कॉस नाही मायनस कॉस येतो, म्हणून मी आधी मायनस लिहून घेतला. ओके, इथं मायनस येईल तो आधी, तो पुढे लिहून घेतला आहे. ओके, बट अजून ट्रिग्नोमेट्री यूज केली यांनी, कॉस ऑफ थिटा इज इक्वल टू, कॉस ऑफ थिटा इज इक्वल टू मायनस साइन ऑफ ओमेगा टी प्लस 90,
सॉरी हा -90 इथं इथं -90 इथं मायनस घेतलं म्हणून आता -90 ओके. अँड अजून एक गोष्ट XL घेतला रिॲक्टन्स तिथं कसं आता कॅपॅसिटन्स रिॲक्टन्स आहे इंडक्टर रिॲक्टन्स येईल त्याला डिफाईन केलं त्याला काय डिफाईन होईल ओके सॉरी ओमेगा अरे हां इंटिग्रेशन घेताना साईनचे इंटिग्रेशन येईल मायनस कॉस तो मायनस आला आणि याच्यामधून याचं काय येईल डेरिव्हेटिव्ह घेऊ आपण आणि त्याच्याने डिवाइड करू सो ओमेगा येईल हा ओमेगा पुढे जाऊन इथं होऊन जाईल आणि 1/ओमेगा एल सॉरी हा ओमेगा एल असा असेल ओमेगा एलला मी एक्सेलमध्ये लिहून घेतलं सो फायनल काय येईल VC/XL VC/XL हा मायनस ॲज इट इज नंतर कॉस ओमेगा टी अगर हा मायनस साइन ओमेगा टी -90 इथं ठेवेल हा मायनस मायनस प्लस होऊन जाईल आणि फायनल असेल साइन ओमेगा टी -90 दिस इज अवर फायनल बट इन जनरल बघा हे इन जनरल आहे आणि हे आता आलं म्हणजे दिस इज इक्वल टू वॉट आय एम ॲम्प्लिट्यूड किती आहे हे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनमध्ये बघा ओमेगा टी -90 ओमेगा टी -5 ओमेगा टी ॲज इट इज -90 -5 म्हणजेच काय फेज डिफरंट आला इथं 90 दोघं मायनस मायनस आहेत म्हणजे प्लस होऊन जातं तो फेज डिफरंट आला इथं 90 याचा अर्थ काय होतो आहे की VL व्होल्टेज ही लीड्स करंट बाय 90 डिग्री ओके VL व्होल्टेज लीड्स करंट बाय 90 डिग्री मग याची जी डायग्राम काढली वेवची VL आधी व्होल्टेज काढून घ्या आपण ही VLची डायग्राम आहे आणि करंटची डायग्राम येते करंटची डायग्राम ऑलवेज स्मॉल दाखवा वेव लहान असते करंटची आणि VLची वेव मोठी असते आणि फेजर डायग्राम जर बघितली त्याची फेजर डायग्राम येते VL तर ऑलवेज याच डायरेक्शनला घेतलं आहे व्होल्टेज करंट येईल इकडं आता करंट येतं आहे इकडं 90 डिग्रीवर येतं आहे करंट ओके आणि हा अँगल येतो आहे ओमेगा टी ठीक आहे बाकीचं नेक्स्ट लेक्चरला बघू खूप जास्त थिअरी सर तिघं डायग्राम लक्षात ठेवजा दुसरी गोष्ट काय फ्रिक्वेन्सी ऑफ इंडिया 50 हर्ट्स हे लक्षात ठेवजा 50 हर्ट्स नंतर गोष्ट काय की इंडक्टिव्ह कॅपॅसिटन्स आणि रेजिस्टर सर्किटमध्ये फेज डिफरंट काय 90 -90 या कोणतं काय लीड करतं आहे काय लॅग होतं आहे ते लक्षात ठेवायचं ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चनमध्ये येण्यासारखं राहील